जय जवान जय किसान जय महाराष्ट्र। मित्रांनो, आमच्या शेती संस्कृती आणि स्वाभिमान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत एका अशा छोट्याशा जीवाबद्दल ज्यांचं आपल्या आयुष्यातलं योगदान खूप मोठं आहे, ती म्हणजेच मधमाशी। आज आहे जागतिक मधमाशी दिन। चला तर मग जाणून घेऊया मधमाशांचं अद्भुत जग। मधमाशी ही फक्त मध तयार करणारी कीटक नाही, तर ती निसर्गाची एक अत्यंत महत्त्वाची दुवा आहे। जगातील 80% फळझाडं, भाज्या आणि फुलं यांचं परागसिंचन मधमाशांमुळेच होते। जर मधमाशा नसतील तर सफरचंद, बदाम, स्ट्रॉबेरी, टोमॅटो, काकडी यासारखे अनेक पिकं आपल्याला मिळणारच नाहीत। एका मधमाशीच्या वसाहतीत 50,000 पेक्षा जास्त मधमाशा असतात आणि त्या एकत्र येऊन प्रत्येक दिवसाला हजारो फुलांचं परागसिंचन करतात। म्हणजेच मधमाशांचं जीवन हे सामूहिक सहकार्याचं एक उत्तम उदाहरण आहे। एका वसाहतीत 3 प्रकारच्या मधमाशा असतात। पहिली म्हणजेच राणी मधमाशी, ती अंडी घालते आणि संपूर्ण वसाहतीचे प्रमुख करते। दुसरी म्हणजेच कामकरी मधमाशी, त्या अन्न गोळा करतात, मध तयार करतात आणि वसाहतीचे रक्षणसुद्धा करतात। तिसरी म्हणजेच नर मधमाशी, त्यांचं मुख्य काम म्हणजेच राणी मादीशी संयोग साधणं असतं। प्रत्येक मधमाशीचं काम ठरलेलं असतं आणि त्या अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम करतात। संशोधनातून असं दिसून आलं आहे की मधमाशांना गणिती संकल्पना समजतात, जसं की शून्य ही एक संकल्पना आहे। त्यांना रंग, आकार आणि पॅटर्न लक्षात ठेवता येतात। त्या त्यांच्या वसाहतीपासून कित्येक किलोमीटर दूर जाऊन अन्न शोधतात आणि परत येऊही शकतात। हे त्यांच्या अत्यंत अचूक दिशादर्शन क्षमतेमुळे शक्य होतं। मधमाशा फक्त शेतीसाठीच नाही तर वन्यजीवनासाठीही अत्यंत महत्त्वाच्या आहेत। त्यांचं परागसिंचन हे जैवविविधतेचे संरक्षण करतं। त्यामुळे पक्षी, प्राणी आणि इतर कीटकांची अन्नसाखळी टिकून राहते। मधमाशांमुळे वनस्पतीचं पुनरुत्पादन होतं, हे हवामान बदलण्याच्या विरोधात लढण्यासाठी मदत करतं। पण दुर्दैवाने हा छोटा पण अत्यंत महत्त्वाचा जीव म्हणजेच मधमाशी ही कमी होत चाललेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, मधमाशी पृथ्वीवरून नष्ट झाल्या तर मानव फक्त 4च वर्ष जगू शकेल। तर तो म्हणजे कसा? जसं की मधमाशी आपल्या नखा एवढा किडा, पण त्याचं निसर्गाच्या जीवचक्रामध्ये खूप महत्त्व आहे। तुम्हाला माहिती आहे का, एखाद्या फुलावर मधमाशा का बसलेल्या असतात? कधी विचार केलाय का? मला तर लहानपणी वाटायचं की त्या फुलांमधून गोडवा शोषून घेतात आणि आपल्या पोळ्यात टाकतात, मग आपल्याला गोड मध खायला मिळतो। पण खरं तर मधमाशा परागीभवनाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात। परागीभवन म्हणजेच वनस्पतीमधील प्रजननाचा महत्त्वाचा भाग। परागीभवन झाले तरच वनस्पती आपले बीज तयार करू शकते। मधमाशाशिवाय वनस्पतीमधील परागीभवनाची प्रक्रिया अपूर्णच असते। साध्या आणि सरळ भाषेत सांगायचं झालं तर मधमाशा संपल्या तर परागीभवन थांबेल, आणि परागीभवन थांबले तर वनस्पतीचं बीज तयार होणंही थांबेल आणि उत्पन्न घटेल। सरळ विचार केला तर उत्पन्न घटेल आणि आपल्या अन्नातही तुटवडा निर्माण होईल। आता समजलं असेलच तुम्हाला मधमाशांचं खरं महत्त्व। लहानपणी आपल्याला गावाकडे ठिकठिकाणी मधमाशांचं पोळं दिसायचं, पण आता सहसा कुठे दिसत नाही। म्हणजे तुलना केली तर आता मधमाशा खूप कमी झाल्या आहेत। याचं कारण म्हणजेच बेसुमार वृक्षतोड, वाढते काँक्रिटीकरण, शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा भरमसाठ वापर आणि प्रदूषण यामुळे मधमाशांची संख्या ही झपाट्याने कमी होत आहे। जर मधमाशा नाहीशा झाल्या तर आपली अन्नसाखळीच धोक्यात येईल। तर मित्रांनो, हा धोका टाळण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत। त्या म्हणजेच आपल्या बागेत फुलझाडं लावा, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन द्या, रासायनिक मध उत्पादनाला पाठिंबा द्या आणि मधमाशांविषयी जागरूकता पसरवा। मधमाशी हा एक छोटा जीव, पण निसर्गाचं मोठं संरक्षण करता। ती नसेल तर फुलं नाहीत, फळं नाहीत आणि शेवटी आपणही नाहीत। चला तर मग या जागतिक मधमाशी दिनी आपण ठरवूया, मधमाशाचं रक्षण हेच आपलं कर्तव्य। तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचा छोटासा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। धन्यवाद।